मुंबई अँटी करप्शन ब्युरोने आज नाशिकच्या असिस्टंट कमिशनर GST आणि डेप्युटी कमिशनर GST आणि एक खाजगी इसम यांच्याविरुद्ध अँटी करप्शन ॲक्ट खाली जी कारवाई केली, त्या कारवाईमध्ये आज अँटी करप्शन ब्युरोने या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केलेलं होतं. या तिन्ही लोकांना न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर ACB ऑफिसकडून तपासाकरिता म्हणून 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती. परंतु सरकारी वकिलांचा आणि असिस्टंट कमिशनर GST, डेप्युटी कमिशनर GST आणि खाजगी व्यक्ती या तिघांच्याही वकिलांचा आणि सरकारी वकिलांचं म्हणणं ऐकल्यानंतर मेहरबान न्यायालयाने या तिन्ही आरोपींना चौकशीसाठी म्हणून 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे. तर या प्रकरणामध्ये असिस्टंट कमिशनर GST आणि डेप्युटी कमिशनर GST हे तक्रारदार यांच्या कार्यालयामध्ये कमिशनर यांच्या ऑर्डरप्रमाणे गेलेले होते. तक्रारदार यांच्या नावाने वॉरंट निघालेले होते. ते वॉरंट याच्यासाठी निघालेले होते की त्यांनी GST पोर्टलवर जे टॅक्स असेसमेंट किंवा जे टॅक्स चलन फाईल केलेले होते त्याच्यामध्ये कुठेतरी इरेग्युलॅरिटीज असल्याचं GSTच्या लक्षात आलेलं होतं, GST विभागाच्या, आणि म्हणून त्या टॅक्स असेसमेंटसाठी म्हणून त्यांच्या कार्यालयाची झडती आणि त्यांच्या कार्यालयातल्या बुक्स ऑफ अकाउंटची शहानिशा करण्याकरता म्हणून असिस्टंट कमिशनर आणि डेप्युटी कमिशनर GST यांना प्राधिकृत करण्यात आलेलं होतं. आणि त्या कारवाईनंतर ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिथे टॅक्स लायबिलिटी जी कॅल्क्युलेट झाली त्याच्यामध्ये इनिशियली त्यांना 3 चलनं दिली गेलेली होती की त्यांनी जी टॅक्स लायबिलिटी त्यांची जी निघालेली होती प्राथमिक स्वरूपामध्ये, जी काही चौकशी झाली, जे काही बुक्स ऑफ अकाउंट बघितले गेले त्याच्यामध्ये जी लायबिलिटी निघालेली होती टॅक्स लायबिलिटी त्याचे चलन त्यांना दिले गेलेले होते. आणि त्या टॅक्स चलनाप्रमाणे त्यांनी GST भरणं अपेक्षित होतं, परंतु त्यांनी GST न भरता GSTच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई झालेली आहे. आता पुढील सर्व प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. धन्यवाद. थँक्यू.